आता गावाकडील बातम्यांचा वेगवान आढावा घेऊयात। येवल्यात लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या स्मारकाचं मंत्री छगन भुजबळ यांच्या हस्ते लोकार्पण झालं। यावेळी लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केलं। हिंगोली परभणी राज्यमार्गावरील खड्ड्यामुळे भीषण अपघात झाला। चारचाकी खड्ड्यात आदळून तीनदा उलटली। अपघातात 2 तरुणांचा जागीच मृत्यू झाला। हिंगोलीतील इंधन गावात समाज मंदिराच्या जागेवरून 2 समाज आमने सामने आले। 20 ते 25 दिवसात यावर कामस्वरूपी तोडगा काढण्याचं प्रशासनानं आश्वासन दिलंय। पुण्यातील भोंगवली गावातील ग्रामस्थांचा अदानीच्या प्रकल्पाला विरोध आहे। ग्रामस्थांनी आंदोलन करून पोलिसांच्या गाड्या गावात अडवून ठेवल्या। त्यामुळे पोलिसांनी ग्रामस्थांना ताब्यात घेतलं। गेल्या अनेक दिवसांपासून नंदुरबार शहरात धुमाकूळ घालणाऱ्या माकडाला अखेर वन विभागानं पकडले। माकड शाळांमध्ये शिरून विद्यार्थी आणि शिक्षकांवर हल्ले करत असल्यानं नागरिकांसह विद्यार्थी पालकांमध्ये भीतीचं वातावरण होतं। वसमत शहरात लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली। अण्णाभाऊ साठेंच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आलं। त्यांच्या विचारांना उजाळा देण्यात आला। अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त मनमाडमध्ये शिवसेनेच्या वतीनं त्यांच्या स्मारकाला पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन करण्यात आलं। हा कार्यक्रम आमदार सुहास कांदे यांच्या हस्ते पार पडला। भीमा नदीवरील बंधाऱ्यावर एका व्यक्तीनं दुचाकी नेऊन ती धुतल्याचा प्रकार समोर आला। या घटनेमुळे नागरिकांकडून संताप व्यक्त होत असून प्रशासनाने कठोर कारवाईची मागणी केली। नाशिकच्या विंचुर एमआयडीसीतील एका कंपनीतील केमिकलयुक्त सांडपाणी धारण गावात टाकत असल्यानं विहिरीचं पाणी दूषित झालं। या प्रकरणाची तातडीनं चौकशी करून संबंधितांवर कठोर कारवाईची मागणी केली आहे। चंद्रपुरातील ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पातील छोटी मधू नावाची वाघीण तिच्या पिल्लांसह अचानक उंच गावातून बाहेर आली। हा संपूर्ण प्रकार कॅमेऱ्यात कैद झालाय। रत्नागिरी मुंबई गोवा महामार्गावरील अंजनारी घाटात ट्रकचा भीषण अपघात झाला। अपघातानंतर ट्रक पेट घेतल्यानंतर ट्रकमधील चालक आणि क्लीनर दोघेही होरपळले।